मतदार पडताळणीच्या SIR मोहिमेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काही BLO हे घराघरात जाण्याऐवजी थेट MIM नगरसेवकांच्या कार्यालयामध्ये बसून अर्ज भरून घेत असल्याचं समोर आलंय। मतदार पडताळणीसारखी निवडणूक आयोगाची प्रक्रिया राजकीय पक्षाच्या कार्यालयामधून राबवली जात असेल तर त्याच्या निष्पक्षतेवरती प्रश्न उपस्थित होतोय। नेमकं प्रकरण काय आहे, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सांगतात, पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या पायजीपुऱ्यामधलं हे MIM पक्षाचं एक ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये BLO या ठिकाणी काम करतायत। मतदान नोंदणीचं काम सुरू आहे। काय काम करता इथे? हे SIRचं काम चालू आहे सर। SIRचं काम। हो। तुम्ही काय करता? SIRचं काम चालू आहे। तुम्ही BLO आहे? हो। नाही, तुम्ही BLO? हो हो। BLOचं काम काय? बूथ लेवल ऑफिसर आहे मी। आम्ही फक्त फॉर्म आणणे, फॉर्म करणे, जमा करणे, सरकारी BLO आहेत? हो हो सरकारकडून आहे? हो हो। मग तुम्ही घरोघरी जायला पाहिजे। हो जातात ना मी। मग इथे तुम्ही भरून घेताय? सध्या फ्लो इकडे चालू आहे ऑफिस संध्याकाळी 4 नंतर फिरतो एरियामध्ये। 4 नंतर एरियात फिरतो आणि मग त्यांना बोलून इथे बोलून घेतो बा इथे या। हे जे मतदार आहेत यांच्या घरी तुम्ही सगळ्यांना जायला पाहिजे, त्यांचा फॉर्म तुम्ही भरून घ्यायला पाहिजे, हा नियम आहे। मग तुम्ही पक्ष कार्यालयामध्ये एखाद्या येऊन बसून अशा पद्धतीचे कसे काय भरता? नाही, पक्षकार बसायला जागा नसल्यामुळे आम्हाला कुठे प्रत्येकच घरी जातो, पण अर्धा तास तुटतोय आणि वेळ मर्यादा कमी असल्यामुळे आम्ही घरोघरी सुद्धा 4च्या नंतर विजिट देतोय। त्यांचं असं म्हणणं आहे की 4च्या नंतर अशा पद्धतीची व्हिजिट दिली जाते। आपल्यासोबत काही मतदार आहेत, तुमच्या घरी आलं कोणी? नहीं आतापर्यंत नहीं आले नाही आलं। आता नंतर राहायला कुठे आहे तुम्ही? बाईजीपुरा। दादा तुमच्याकडे कोणी आलं? हमारे पास आए थे, मगर हमारे एक फैमिली के 4 अलग अलग यादियों में नाम है, तो हर BLO को हम ढूंढ नहीं पा रहे, तो एक ऐसा मुकाम बना के रखे उनके पास जाके हम कर रहे। सोनल साहब हो गए, गफ्फर साहब है, इन्होंने हमारी पहले से ही मदद की विषय और हर एक लाइन से हमारी मदद की इन्होंने। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।